कांदे पोहे आणि घरी बनवलेले रसरशीत सरसरीत मस्त ताक, लिंबू नसेल तर आपलं ताक, जास्त शेंगदाणे टाकलेले पोहे, तसं आहे आपलं. तर इथे मी पाण्यात टाकून ठेवते कांदा 1-2 मिनिटासाठी. चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही असं. कोथिंबीर चिरलेली आहे. आणि हे मला कमेंट करून सांगा पाहू, ही कसुरी मेथी आहे की शेरल्याचा सुकवलेला पाला की सुकवलेला कढीपत्ता आहे. हॅलो एव्हरीवन. तर हे बघा, हे सांगा मला नक्की काय आहे, ओळखता येत असेल तर. तसं काम चालू आहे कांदा चिरायचं. 1-2 मिनिटासाठी ठेवल्यावरती डोळ्यातून पाणी येत नाही. असं पाण्यामध्ये टाकून ठेवते मी नेहमी कांदा चिरायच्या अगोदर. आता बघा, अजिबात बिलकुल डोळ्यातून पाणी येत नाहीये. असं पण डायरेक्टली चिरायला घेतलं की डोळ्यातून खूप पाणी येतं, डोळ्याची आगाग होते आणि आपला कांदा पण धुवून निघतो. कांद्यावरती काय काळपट वगैरे असतं तो पण स्वच्छ होऊन जातो. तसं बारीक चिरते कांदा. अशी मस्त तडतडीत कांदा पोहे